तिथे उपकार त्याचे आवरणे येते मी जात होतो वाहत माया डोहाते हाती धरून काढले या भ्रमाच्या भ्रांती डोहात निषेधिने होतो भूतकाळात नोवा होणे कृपावंत काठी लावले मज लागे आनंदाई नमुना झाल्याच्या नंतर आता नको सद्गुरु स्वामी ते उपकार त्याचे अरणे मी जात होतो हात माया डोहाते हाती धरवले काढले काय नाही ते शब्द लावले ते शब्द लावले आता नवीन तो सद्गुरू दे त्या सद्गुरूला आता माझा नमस्कार दंडवत प्रणाम कशामुळं मी जात होतो ते कुठं माया डोहाती कुठं जात होतो माया डोहामध्ये मी जात होतो कुठं कसा जात होतो वाहत जात होतो वाहत जात होतो म्हणजे कसा जात होतो वाहवत जात होतो वाहवत म्हणजे प्रवाहामध्ये पडला प्रवाहाचा दाब पाठीमागून मोठा आहे बाहेर नेण्याची क्षमता नाही आणि आता त्या डोहातून बाहेर काढणारा जवळ कोणी कोणाला हात मारावा आपल्याला काही कल्पना काय कोणाला होतो कोणाला हात मारावा ते माहित नाही काय केलं माझ्या सद्गुरूनं माझ्यावर उपकार केला काय उपकार केला मला कासला लावलं कासला लावलं म्हणजे जवळ घेतलं विचारात घेतलं संपर्कात घेतलं आणि मी या अज्ञान अविद्या माया आणि प्रपंचाच्या डोहामध्ये ते मोठे मोठे लोक कामामध्ये क्रोधामध्ये मदामध्ये मत्सरामध्ये द्वेषामध्ये अंतरामध्ये द्वंद्वामध्ये अशा मनुष्या कृष्णा कल्पना विचार वासना भ्रांती भूली क्रूर कपट क्रूरता कृपणता हीनता दीनता ममता दैन्यता प्रकृतीचा स्वभाव तीन तापाची सगळी तीन प्रकारचा दोष मोहाची साखळी आशेचा पाश आयते जायते विनशते विवर्धते विपरीत मध्ये आयते हे शरीर मोठ आयते जायते ज्याला म्हणता की कशाला म्हणता त्याला ते हे वाचवलं शरीरची व्याख्या वाचवलं या सगळं हे काय पाहिजे सांगितलेला हे अविद्येचा आणि मायेचा दोह ढव प्रभाव जीव कुठं आहे या प्रभावामध्ये तुम्हाला 4 वेळेस सांगितलं ते विषय आता सांगायचं नाही पण मी तुम्हाला सांगलो की हे प्रपंचाचा जो उभारा झाला 5 तत्वाचा 5 विषयाचा कुठून झाला तर ते 2 वगैरे उपाय मला सांगितले नाद बिंदू कला ज्योती भौती मूळमाया प्रकृती हरी विरंचीची गती नव्हते रुद्रमहेश्वर प्रपंच कुठून झाला नादातून बिंदूतून कला कलेतून ज्योत ज्योतीतून मूळमाया त्याच्यातून प्रकृती पुरुषाचा अनुभव हे तर काय झालं ना आता झाला काय झालं आकाशापासून काय झालं शब्दाला कोणते गुण लागले 5 नाही प्रपंचाची ओळख नावावरून तुम्हाला सांगितलं राग द्वेष भय लोभ आणि चिंता हे शब्दाला 5 गुण लागले कोण सुटला याच्यातून पहिला एक टप्पा पहिला एक टप्पा आपल्याला ओळख राहा मग आपल्याला राग येऊ दे आपल्याला कोणता दोष होऊ दे
आपल्याला कशाची चिंता वाटू नये, आपल्याला कशाचं भय वाटू नये, हा, आणि आपली कुठल्या गोष्टीवर महत्व राहू नये, हा. आणि हे सोडून, हे 5% सोडून शब्द वापरतो भगवंताचं स्मरण होते. शब्द वापर, शब्द हे आकाशाचा गुण आहे. असे 5 तत्वाला 5 गुण लागले आणि एक गुण वेगळा लागला. असे एकाचे 7 झाले, 7 5 35 झाले आणि मूळचे 5 जमा केले की 40 झाले. आणि हे 4 श्रुतीमध्ये 40 शून्य, प्रत्येक श्रुतीच्या दिशेला 10 आले. आणि याला प्रल्हाद बोलतो मी 40चा पसारा, भाव 42चा धरा. आता काय वेळ बोलावं लागतो याच्यामध्ये आपण होऊन चल्या म्हणजे कुठं पाणी दिसायला काय, लाट दिसायला की नाही, द्वेष दिसायला की नाही, भय दिसायला की नाही, चिंता दिसायला की नाही, लोभ दिसायला की नाही, दिसायला पण ऐकले झाले आपण. याला पण केले की सीताराम पाटील ऐकून भयला, दिसून आगला, गुतला कर्माला. कर्माचा पास पाहिजे, दिसाले आगलं झालं, ऐकू आले, बाहेर झालं. काय बुद्धिमत्ता असेल त्या लोकांची? अहो त्याचं साधं भयपणाचं प्रॅक्टिकल आपल्याला 40 वर्ष लागले लक्षात घ्यायला. त्याच्यातून काढलं म्हणून नाही झालं. का बोलले आपण? या डोहातून सद्गुरुनाथानं कासरा जाऊन माझ्या उपकार केला, बाबा मला काढलं. काढलं म्हणजे कुठून काढलं? कोणाने तिथून काढलं? काय पुण्याने तिथून काढलं? काय गोदावरीने तिथून काढलं? कोणाने तिथून काढलं? काढलं कुठून काढलं? मोकळा शब्द माया नदीतून काढलं. आणि माया नदीमधला प्रवाह आता हे होय जीवाला वाहून घेऊन जायचं. आता ते घ्यावं मुलांच्या हाताचं. आता नवी तो सद्गुरु स्वामी ते उपकार त्यावर नाही शेते. मी जात होतो हात माया डोहाते, हाती धरून काढिले. या भावभ्रमाच्या भ्रांती डोहात निधी दिली होतो उत्कळत. तो होणे कृपावंत काशी लावले मल लागे. प्रकाश पाटील नांदेड मध्ये एक बाई भावना म्हणली जरा हलक्याने बोला महाराज म्हणली नांदेडचं बोलणं म्हणला हलक्याने लावून होतो बरे गेलं महाराज का नांदेडी खसका माईकची गरज नाही म्हणली ते बाई नाही एवढं धावून नका बोलू की म्हणे जरा खाली बोला. या भावभ्रमाच्या भ्रांती डोहात निषेधीने होतो भूतकाळात. तोवा होणे कृपावंत कासे लावले मल लागे. या भावाच्या आता तुम्हाला लेबर सांगायला वाटतं का भावाच्या तुम्हाला कळालं. या भावाच्या भ्रांतीच्या भ्रांत म्हणजे डोसक तळ्यावर नाही असं राहणं. भ्रांती म्हणजे ज्याचा संसार भ्रांतीमध्ये आहे त्याच्या संसाराची काय वाट लागली त्यालाच नाही. फक्त ध्यानात ठेवा. ज्याचं वागणं भ्रांतीमध्ये आहे त्याच्या आयुष्याची काय वाट लागली त्यालाच नाही, देवाला नाही. जे लोक भ्रांतीमध्ये असतात तेच लोक भावामध्ये. भ्रांतीच्या माणसाला जन्म मरण भोगल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून त्याची भ्रांत गेली पाहिजे, त्याचे डोळे उघडले पाहिजे, त्याला जागा झाला पाहिजे, आणि त्याला जागा कोणतरी केलं पाहिजे.
हा तर त्यानं म्हणाला की मला सद्गुरूनं या भ्रांती भोवाच्या डोहातून बाजूला काढलं. काय काढलं? हा महत्वाचा शब्द वापरलाय, कृपावंत झाले. हा आणि सद्गुरू झोपेतून उठून कृपावंत होत नसतात. काय म्हणले? माझ्या कृपेची पात्र होईल. किती जागी म्हणले? सारीचा हा तुम्ही वाचा, माझ्या कृपेला पात्र होईचे. कृपेला पात्र होण्याकरता 80 होऊनी अशीची, 80 होऊनी अशीची. जाऊया भांडण करायचं नाही. इथं यांना म्हणाला महाराज कृपावंत झाले. कृपावंत होऊन काय केले? मला कासाला लावले. कासाला लावले म्हणजे हाताला धरले आणि हाताला धरून मला काय केले? या भ्रांतीच्या भावाच्या डोहातून बाजूला काढले. चला संशय अरण्याचा डोंगर बाजला होता भयंकर, त्यामध्ये सावले चढविकार, मजला अपघी होते जातीत. होतं कुठे? संशय. म्हणजे लोकांमध्ये संशय, काय केल्यानं काय होईल ते तुकडोजी महाराज म्हणते. काय करू? हे करू की ते करू? देवदेव करू की पोट भरू? सांगा मला मी काय करू? प्रपंच म्हणते हे इकडं, परमार्थ म्हणते जाय तिकडं. हे करू की ते करू? संशय. आता हे करायचं तर इकडलं म्हणते, आणि हे करायला इकडलं म्हणते, आणि कोणता तरी एक बोलवावं लागतो. एका दिनात 2 तलवारी ठेवायला जमत नाही. कोणता तरी एखादा नाश करावा लागतो. तुकाराम महाराज गेला बोलले, जरा तुम्हाला काय पडते काय? बी भाजून केली नाही आम्हाला जन्म मरण नाही. याचं बी भाजावं लागते या प्रपंचाचं. याचं बी भाजल्याशिवाय होय आघात सुखरूप होता. याचा बी भाजल्याशिवाय यानं तुम्हाला मोकळं जाऊ देणार. मग हेच सत्य या सद्गुरुनाथाने काय केलं? हेच कृपा केली. या प्रपंचाचं बी भाजलं आणि मला त्याच्यातून काय केलं? त्याच्या तावडीतून मोकळं केलं. नाही तर मग संशयाच्या डोंगरामध्ये अंतर होणार. बरोबर काय करावं काय समजायला गेलं. सद्गुरूने कृपा करून याच्या बाजूला काढल्यावर माझ्या लक्षात आलं की नेमकं मी काय करायला पाहिजे. निश्चित मी काय करायला पाहिजे कळलं. नाहीतर त्या संशयाच्या डोंगरामध्ये सावजे म्हणजे भक्षण करायला बसलेले लांडगे, कोल्हे, खेकडे, वाघ, सिंह, अवजार, अजगर जाळ्यामध्ये बसलेले काय करू लागले? रात्र दिवस मला भेडू लागले, धमकू लागले. बघा विचार करा आपण बांधकाम, काम, क्रोध, दम, अहंकार, मद, मत्सर अशा मनशा, कृष्णा, कल्पना कशा भेटून आपल्याला. कधी कधी मला तारीफ वाटते. माझं तरी ते बघतो स्वतः. मला तरी वाटते की बऱ्यापैकी प्रामाणिक इमानदारीने प्रयत्न करीत आम्हीपर्यंत आले. स्वतः बरोबर काय? तरी पण आम्हाला भेटला धोका देते, काहीतरी लक्षात देते, काहीतरी विक्रीपणा करते, काहीतरी झोपायचं बघते. आता मैदानावर कुस्ती खेळायला गेल्या माणसाचे असे हलायचे पाया तयार करायचे त्याची काय सामान्य जीवनात काय करतो? नाही. जे स्थित अवस्थेला आले, जे ब्रह्मरूप झाले, ज्याचा सद्गुरूच्या वचनावर विश्वास आहे, जे उद्धाराच्या अपेक्षेनं रात्रंदिवस कष्टाले चिंताले ते दैव कमवले, त्याच्यावर सद्गुरुनाथाची कृपा झाली. आणि त्या लोकांना या भय आणि भवाच्या डोंगरातून, संशयाच्या अरण्यातून त्या महाराजांना सरळ सोप्या मार्गाने बाजूला काढले. ते लोक सुखी होऊन गेले, सुखी झाले. त्याला लहानपणा नाही, मोठेपणा नाही, म्हणून मला ते लोक लहानपणा देतात तेव्हा मुंगी साखरेचा रवा, जया अंगी मोठेपण,
दया यातना कठी हा ऐरावत रण घोर त्यासी अंकुशाचा मार तुका म्हणे जाण मावे लहाना उनी लहान हा ती सांगली होती तुम्हाला आनंद करण्याची हे सांगलो होतो साखर विखुरली वाळवंती तेथे काय चाले गजाची गट घातली ती वेचावी मुंगीच्या मुखवरती जाणं ते पुरुष वाळून सांगलेली साखर हा तिथं हातीचे मरण लावण्याने समोर हा तिथली साखर काढता येते बाहेर काढून गेलं हा तितकं बारीक होऊन कोणी परमार्थ केलं तर त्याला साखरचा कळ त्याच्या वाचनाला तितकं बारीक झालेल्या लोकांवर कृपा झाली कृपेला पात्र झाले अशा प्रकारचं जे मला मासाला लावून माझ्या सद्गुरूने मला बाजूला काढलं चला वारी स्वामी हे येऊने जवळी तोडली माझी ज्ञानपणाची साखळी मार्ग लावणे बंधने मोकळे गेले स्वामीने केला माझ्या स्वामीने माझ्यावर काय उपकार केला अज्ञानपणाची शंखला होती शंखला म्हणजे साखळी कड्या होत्या हा मायेच्या अज्ञानपणाच्या अविद्येच्या प्रपंचाच्या चतुर्विध करण्याची कडी होती काय केली की कड्या तोडले कोण बोलल्या माझ्या स्वामीने कशा बोलल्या माझ्या जवळ येऊन तोडले कशा बोलल्या कृपावंत होऊन तोडले कशा बोलल्या मला कासाला लावून तोडले आणि ते साखळी तोडून काय केलं मला मोकळं केलं त्या साखळीमध्ये बांधल्या गेला होतो मी तर ते साखळी तोडली चला उपकारी सद्गुरु देवाची नोहे उतीर्णता या कर्मभूमीचे म्हणून मिठी घालणे चरणाचे विनंती असे वारंवार आता त्या माशिष्या म्हणाला अशी साखळी तोडणाऱ्या सद्गुरूच्या चरणाशी उत्तीर्ण होण्याकरता कुठलाही पर्याय शिल्लक नाही उत्तीर्ण होणे नाही आता काय करा उत्तीर्ण होण्यासारखा आपल्यापाशी कुठलाही विषय नाही तर त्या सद्गुरूच्या चरणावर एकदा नाही क्षणाक्षणाला वारंवार त्या सद्गुरूच्या चरणाला नमस्कार करून त्या चरणाच्या उत्तराच्या ओझ्याखाली राहण्याचा आपण प्रयत्न करावा एवढाच आपल्याला प्रयोग करता येईल गुरु चरणाशी घालून मिठी शिष्या बोलतो सवानंद गोष्टी मागे निरोप दे आपण जगजेटी सगुणा रूपाचे निवेदन आता म्हणजे भागवत तुम्ही सगुण स्वरूपाचं निवेदन सांगितलं गुरु चरणाची घालून मिठी शिष्या बोलतो स्वानंद गोष्टी मागे निरोप दे आपण जगजेटी सगुण रूपाचे निवेदन तुम्ही मागच्या अध्यामध्ये आम्ही तुम्हाला विचारल्या तुम्ही कुठे राहता कुठे म्हणून विचारलं होतं त्याने सगुण रूप कसा होते सांगला होता दत्त गोसाई कसा होता हे विषय सांगला होता ते माझ्या अनुभवाला आला अजून एक माझ्या मनामध्ये नवीन संशय निर्माण झाला ते संशय मी तुम्हाला विचारलं आणि त्या संशयातून मला तुम्ही मोकळं करा अशा प्रकारची विनंती करण्यात आली तेने अनुभवाने दत्तावत होता परिकैसा नावा तुमचा संत याचा सांगून द्यावा प्रांत दिननाथा मासे आता म्हणजे दत्ता अवधूता तुम्ही सगुण कसे झाल्या ते सांगितल्या लक्षात आलं की ते दत्ता अवधूता तुम्ही सगुण कसे झाल्या निर्गुणाचे सगुण कसे झाल्या कुठून आल्या कोण्या मात्रकेतून आल्या सगुण कसा वेश धारण केल्या हे सगळं सांगितलं ते म्हणजे अनुभवाला आलं तुमचा अनुभव आला होते बा पण तुमचे संत तुम्ही जे आमचे संत म्हणता ते तुमचे संत कसे ओळखा त्याची अवस्था काय राहते त्याची स्थिती काय राहते ते सांगा
जैसे पार खावया अनेक पदार्थ रूप रंग से जाते तयाते जैसे परे हा साधू संताते काही असे का भूषण. आता म्हणलं बाबा हिरा घ्यावा लागते हिऱ्याला कलर आहे, रत्न घ्यावं लागते रत्नाला कलर आहे, सोनं घ्यावं लागते सोन्याला कलर आहे. कोणताही पदार्थ कोणताही पदार्थ घ्या, तुम्ही कपडा घ्यावा लागते. काही लोकांना हिरवा कपडा आवडते, काही लोकांना पिवळा आवडते. आता पाटलाच्या अंगाला कपडा पिवळा आहे, याच्या जरा तिखट आहे निसर्गाचा, आपला पांढरा आहे, या धरतीची काठ 2-3 रंगाची आहे. काही लोकांना असा रंग आवडते. आपण आता बाजूला बोलायचं कुठली बी वस्तू घ्यायची असलं तर त्या वस्तूवर कलर ते कलर सांगते बाबा हे वस्तू या रंगाची आहे. तर ते रंग बघून घेता येते. असा काय तुमच्या साधू संतांवर कोणता रंग आहे काय ओळखण्याची खूण ओळखण्याची खूण असं असेल तर तुमचा साधू होईल का? तशी काय खूण असेल तर आम्हाला सांगा. नसता तर तुमचा साधू कसला असते? तुमचा साधू कोणाला म्हणाले? दत्ताला अवधूताला म्हणाले. ते भक्ती पटणारा वाल्मिकीच्या पटणारा नगरो पटणारा नाना पटणारा म्हणाले. कोणाला म्हणाले? तुमचे संत सांगा. कोणाला म्हणाले? दत्ता अवधूता म्हणले. तुम्ही समजून झाल्या कसं ते कळालं चांगलं म्हणजे तुम्ही असं झालो तसं झालो म्हणून. पण तुमचे लोक राहतात पण या कर्मभूमीमध्ये तुमचे संत त्याला करता काय हाय काय प्रक्रिया काय भूषण आहे ना त्याच्यावर. असं झालं की ते आमचा होय म्हणून तिथे आम्हाला जाता येते असं म्हणून त्याला विचारलं. श्री गुरु स्वामी हर्ष ओसंडे हे तवाचे अवघड खोडे कशी स्फूर्ती पुसावया. हे सांगायचं गोष्टी नाही. सांगायसारखं असलं तर या जगामध्ये सांगायला जमणार. का जमणार? जमणार पण लक्ष करत कारण सरळ सरळ हे सांगायला जमणार असंच म्हणून का अवघड कोण आहे. अवघड कोण सांगायचं म्हणजे काय? सांगलं की काहीतरी परिणाम होतो. हे तुला असं विचारावं अशी स्फूर्ती कशी प्राप्त झाली. ते तर जीवलं पाहिजे बघा. 14 ठिकाणी आता हात धरता येते. कुठं धरता येते? बायकोन हात धरावा आपल्या मालकापासून. त्या हाताचं नाव आहे स्त्री हात. पुत्राने हात धरावा आपला बोलण्यापासून त्याचा त्या हाताचं नाव आहे बाळ हात. आणि रंकाने हात धरावा राजापासून त्याचं नाव आहे राज. आणि संन्यासाने हात धरावा आपल्या आश्रमात त्याचं नाव आहे संन्यास. आता हे रंग होय हे विचारणारा पण होय रंग होय. आणि ते सद्गुरु राजा होय. मग आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हे हात जर कोणाला पूर्वीचा येण्या गेला तर त्याच्या बिघाला होईल. पक्का घेऊन ठेवा. तुम्ही कोणाला विचारायचं काय करावं लागते? आपल्या लेकराचा लाड बाबाला पूर्ण करावं. पण ते लाड गुरुण्यासारखं असावं म्हणजे तू तसं गुन्हे असावं. आता हे लेकरू किती गुन्हे आहे? आता याचा लाड पूर्ण करावा लागते. पोथी वाचवायला गेले करू आणि त्या पोथीमध्ये पुसायला गेले करू हे कसे आता कोणी येतं म्हणजे याचा लाड त्या मालकाला पूर्ण करावा लागते. अवघड कोणी असलं तरी त्याला सोपं करून सांगावं लागते. हे तुझी कैसे परिसुदले किंवा कोणी चेतविले पूर्वी कोणी नाही पुशिले ऐसे असे हे प्रांजळ. आता हे असं प्रामाणिक प्रांजळ वचन आतापर्यंत भागापूर्वी कोणी आम्हाला विचारलं नव्हतं. हे तुला असं मला विचार म्हणून कोणी चेतविले काय? आपण मला काय
कोणी जर आपल्या घराला भांडण केलं तुला कोणी चपून दिले चपून दिलंय लावून दिलंय उचकून दिलंय हे तुझ्या म्हणचं हो बाबा हा याच्या पाठीमागे कोणीतरी आहे याला लावून दिलंय चपून दिलंय उचकून दिलंय नाही आपण हा तर गुरु म्हणाला या शिष्याला तुला कोणी उचकून दिले का असं प्रश्न तुला कोणी चपून दिले का हे तुझ्या म्हणचं नव्हतं असं कोणी आतापासून आम्हाला भाग विचारलं नव्हतं हे कस काय तुला बुद्धी सुचली अशा प्रकारचा स्त्री गुरु आपल्या शिष्याला बोलायला चालला तरी आहे की आता सावध साडी जीवनाचा भेद आणि हंबनाचा मध तरीच येईल अनुभवासी काय म्हणले जीवपणाचा भेद जीवपणाचा भेद आणि अहमपणाचा मध या दोन गोष्टी सांगून टाक ते दोन गोष्टी तुझ्यामध्ये भरलेल्या असल्या तर काय कर विचून टाक तू आधी याच्यातून फुलव तर मी सांगितलेली गोष्ट तुला आवडते पण ते तुझ्या मनात असते तुझा जीवपणाजवळ ठेवशील आणि अहमपणाचा मध जवळ ठेवशील तर मी सांगितलेल्या गोष्टी तुला पडतात हा मग तुला काय वाटते मी सांगितलेली गोष्ट दूषण वाटते वाटत आहे जैसे ओळखावया सहा दर्शन ज्याचे त्यास नेमिले भूषण किंवा महात्मा धर्म सनातन ते होय ओळख पै आता सांगेल बाबा सहा दर्शनामधला साधू ओळखायचं नाही झालं तर त्याचे त्याला दर्शन वेगळे वेगळे करून गेले त्याच्यावर आपल्याला जास्त बोलायचं ते साधू ओळखी करतात डोक्यावर जटा असतात दाढी असते पायात खडावून असतात हातात कमंडलू असते काट्यात झोळे असते कमरेला उंची असते छातीवर कोपीन असते अंगाला नाक असते कोणाला आडवा घन कोणाला उभा घन आता हे सहा दर्शनाचे असे वेगवेगळे प्रकार आहेत जैनाचं दर्शन वेगळं बौद्धाचं दर्शन वेगळं मुस्लिमाचं दर्शन वेगळं शिखाचं दर्शन वेगळं ख्रिश्चनाचं दर्शन वेगळं आणि आपलं जटिल दर्शन शंकराचं वेगळं हे साधू तुम्हाला लांबून कोसावून दोन कोसावून आवडवून किती आहे पण इथं समाजात म्हटलेला सारखेच कपडे असलेला संसारात असलेला युवाया जावयामध्ये लेकरा बाळामध्ये बायका पोरामध्ये ओळाईमध्ये सुनाईमध्ये नात्यामध्ये असलेला कोणी मामा म्हणते कोणी जिजा म्हणते कोणी घेवडा म्हणते कोणी युवाई म्हणते कोणी मावस भाऊ म्हणते कोणी आते भाऊ म्हणते कोणी मामे भाऊ म्हणते तुमच्याकडे भाषा आमच्याकडे भाषा याच्यातला साधू कसा होतो दर्शनातला साधू लांबून आणखी काय येते आपल्याला हात करून सांगता येते हे आमच्या भारताचा मत होईल तेव्हा दिसायला शिखर होईल तेव्हा दिसायला झेंडा होईल सांगता येते इथं झेंडाही नाही मतही नाही शिखरही नाही मग कसं होतं तुम्हाला भागवत होतो तांदळातले काळे खडे काढता येतात तांदळातले पांढरे खडे कसे काढावे त्याला बोटाला चापूनच करावं लागते तांदळा इतका नरम खडा नसते ते बोटच सांगते ते स्पर्श सांगते तुम्ही अजून प्रॅक्टिकल करून बघा खडा तवा पण किती बोट काढले कोणाला ओके ते आपल्यासारख्या ओके ना त्या सोबतीला ओके बरोबर तिने बोटाने खडा असा बाजूला काढला तसंच या जगातल्या माणसातला माणूस ओळखीला करता त्याचा स्पर्श होणार शेती पर्याने गमत तेही निवडीत आहे ते निश्चित परिमम मार्गाचा सद्भक्त नाही ओळख जगाची सरळ सरळ मजा मार्गाचा कोण म्हणाले दत्तात्रय प्रभू अवधूत महाराज म्हणाले या जगातले अनेक मार्गाचे साधू ओळखीला येतात कारण ते साधूपणा
त्याचे काहीतरी लक्षणं, काहीतरी त्याच्या खुणा ते अंगावर घेऊन जगामध्ये काय करत असतात, वावरत असतात. पण मजा साधू जगामध्ये असे लक्षणं घेऊन काही वावरत नसते. म्हणून मजा साधू केलं कठीण आहे बाबा सांगायला. जे निवडिता नाही जगाशी ते सांगतो सळ तुझ पाशी, कैसे ओळखावे साधू संताचे सविस्तर सांगतो. कैसे भुजन भरले जगी तैसे तिया साधू लागे, सप्त भूषणे असली सर्वांगी कैसे परिते सांगतो. आता त्या लोकांचे लक्षण भूषण उघडी असतात. तशाच प्रकारचे भूषण मजा संतांपाशी असतात. पण मजा संतांचे कसले असतात आणि इतर साधूचे कसले असतात, इतर साधूचे कसले असतात हे तुम्हाला माहित आहे. पण मजा संतांचे कसले असतात ते लक्षण तुला निवडून सांगतो. सावध पर्याय भूषण म्हणजे सोगदानी जे सोग म्हणजे भूमिका आणि तिजे म्हणजे पात्रतांगी अशी जे या नाव नाम भूषण. आता साधूची ओळख म्हणजे सोम होय, सोम म्हणजे भूषण होय, आणि भूषण म्हणजे भूमिका होय, भूमिका म्हणजे पात्र होय. मग आता ते लोक कसं पात्र होतात ते नाही, आमचे लोक कसं पात्र होतात, आमच्या लोकांचे भूषण कसे असतात. आमच्या लोकांची भूमिका, भूमिका म्हणजे पात्र. तुमच्या कसं लक्षात येण्या गेलं तर अर्धा मिनिट तुम्ही नाटक डोळ्यासमोर ठेवा. एक राजा, दुसरा प्रधान, तिसरी राणी, चौथी प्रजा, एक 4 पात्र लक्षात ठेवा. तर राजाची भूमिका कशी बजावा, प्रधानाची भूमिका कशी करावं, राणीची भूमिका कशी करावं आणि सेवकाची भूमिका कशी करावं. भूमिका तसं आमच्या साधूची, परत ज्ञानी साधूची भूमिका कशी असते ते तुला सांगतो. म्हणजे परथाव भोजन ते ऐकी बालका, शुभ शुभ इच्छानी विजेडिका, नाही अवघड शुभ देखा, निर्हेतू वर्ततो जगात. 2 टप्पे सांगले, मला 4 वेळा सांगितलं होते. सांगितलं म्हणजे आधी तेव्हा सांगलो डबल मोठा आली. ज्ञानाच्या सप्त भूमिकेतली पहिली भूमिका आपल्या आमच्या साधूकडे असते, ते म्हणजे शुभ शुभ इच्छा. ज्ञानाच्या 7 भूमिकेतली पहिली भूमिका होती, ते भूमिका आमच्या साधूकडे असते. त्याच्यावर किती वेळ बोलता येते पण बोलायचं नाही. थोडक्यात सांगतो तुम्हाला, आमचा साधू कोणाचं वाईट चित्र, आमच्या साधूच्या मनामध्ये विकार विकल्प येत. आमचा साधू रात्रंदिवस आपल्या जीवाच्या कल्याणाची कल्पना करते. शुभ शुभ इच्छा हे जर भूमिका तुला दिसली तर ते आमचा साधू होय. तिला पडलं तेच पाहिजे बोलवाचा. एक भूमिका राहिली सांगायची आता देण्यात आली. डोसकर बांधला सरकार की कोणती डोस करून देतो आता आणि घेणार, आता वाचवायची गरज नाही. दुसरी भूमिका हेतू, आमचा साधू हेतू धरून कार्य करत, आणि हेतू धरून कार्य करत असला तर ते साधू आमचा नाही. काय घडत आलं पुन्हा सांगतो. अजून तुमच्या मनात वेगळा संशय वाढवला सांगतो. वय सांगतो तुम्हाला, रसण्याची या तोंडा कळला किंवा तोंडा. आता पुढची वय आहे का, आणि तुम्हाला जर वय कळलं तर खरला गेल्यावर सांग त्याचा अर्थ. आता डबल वय आहे का, रसण्याची या तोंडा कळला किंवा तोंडा, आणि दैवे मिळो आजचा मांडा. दैवे मिळो मांडा, वासनेच्या पाखांना पडूच नये.
नशिबाने मिळालं तरी भलं, नाही मिळालं तरी भलं. हा पण हेतू धरायचा नाही, हात पुढे करायचा, वारे वार करायचं नाही. प्रपंचाला देवीला आणि दैवताला शरण जायचं नाही, शरण चौंडाला जायचं. पुढे आला नसा विकलं पडत. हा आता बघा तुमच्या हिशोबाचं दयाची वाटते अंतरी सर्व जग नवे पहिलं ते तोडावी माया संसाराची मोहरी म्हणून महिवरी किरडते. दुसरे दोन भूषण सांगितले जातात. माझ्या साधूला काय वाटतं, या सगळ्या जगाला मायेची साखळी तोडून पहिल्या तीराला घेऊन जाऊ. एकाही जीवाचा उद्धार झाल्याशिवाय मी या जगातून जाणार नाही. अनंत जन्म घ्यायची वेळ आली तरी चालते, पण या जगाचा उद्धार करायचं कार्य मी थांबू देणार नाही. दावा करतो तुमची या पाया सर्व जगाला ज्ञान देऊन यावे. जगाने लागावे यमपुरीच्या वाटे ऐचे तयाचे स्वप्न वाटे म्हणती मोकळे व्हावे सुभाटे तरीच सार्थक जन्माचे. जगाला वाटायला आपण यमपुरीच्या वाटेला जाऊ, तसंच वाटायला जगाला वाटायला आपण यमपुरीच्या वाटेने जाऊ आणि माझ्या लोकांना वाटतं आपण मोक्षाच्या वाटेने जाऊ. म्हणून त्या वाटेने जाणाऱ्या लोकांच्या पाया पडून हात जोडून जोडून रात्रीचा दिवस करून तिकडे यायला बापू मजा ऐकायला बापू ती वाट बरी नाही रे बापू असा रात्रंदिवस प्रयत्न करतात. असे लक्षण जर कुठं दिसले तर ते मजा चालू होईल. आई साधयाच्या अंतरी हेत तोची जाणावा माझा आसंत नाही तरी धन मला सक्त आयचे साधू घरोघरी. असे लक्षण असले तर मजा चालू होईल. आणि हे लक्षण नसताना धनाची मानाची आसक्ती ज्याच्यापाशी असेल तर अशा साधूची जगात कमतरता नाही. घरोघर साधू आता असे. आता त्या साधूच्या बाबतीत आम्हाला काही बोलायचं. दुसरी भूमिका नाही की साधूची तत्व विचार निवाडा निर्वेती अष्ट भावांगे दाटुली साथे भजती परमेश्वराते. आता दुसरी भूमिका सांगायला येते. तत्वविवंचना तत्वाचा झाडा करतात. पंचतत्व हे निर्मूलन कुठे झाले निर्माण ह्यावेळेस सद्गुरूशी पुसून अनुभवावी गुण. कोणतं तत्व कुठून झालं, कोणत्या तत्वाचा कारभार किती, कोणत्या तत्वाचा अधिकार किती, पृथ्वीचं कार्य काय, आकाशाचं कार्य काय, वायूचं कार्य काय, तेजाचं कार्य काय, उदकाचं कार्य काय, रजगुणाची भूमिका काय, सत्वगुणाची काय, तमगुणाची काय, विश्वरूपाची काय आणि चैतन्याची काय. 8-10 पद्धतीचे तत्व माझ्या साधूला माहीत राहतात. तत्वविवंचना त्याला माहीत राहते. अजून तिलाच बघतो पहिले. दुसरी भूमिका नायकी साधूची तत्व विचार निवाडा निर्वेदी अष्टभावांगे दाटुली साचे भजती परमेश्वराते. आता बाबा म्हणताय अष्टभाव दाटून येतात त्या साधूच्या अंगामध्ये. अष्टभाव कशाला म्हणतात माहित आहे? तुम्हाला 10 वेळा सांगितलं, तुम्हाला माहित आहे. डोळ्यात पाणी येते, अंगावर रोमांच उठतात, वाचा बोबडी होते, अंगाला थंडाप फुटते, पाय चल 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 कापतात, अंग लक 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 हालते, हृदय सद्गतीत होते, त्याला स्पष्ट कोणतंच बोलता येणार. त्याचा जीव घाबऱ्या होते. जसं वाघाच्या तावडीमध्ये सापडलेलं हरणाचं पिल्लू जसं घाबर होते, ते साधू कसा म्हणते तसा घाबरे होते. कशामुळं
या जगातला कसल्याही प्रकारचा आपल्याला बाधा होऊ नये म्हणून त्यानं अष्टभावांकित होऊन आपल्या भगवंताच्या परिपूर्ण त्या निजानंदाच्या डोहामध्ये मिळून त्याला बाहेर निघणं शक्यच होईना. समुद्रामध्ये हरण म्हणते साविचारामध्ये ते हरण बसले ते समुद्राच्या खाडीतच राहतात. कारण त्या खाडीच्या बाजूला गेलं की त्याला ऊन चालू म्हणून ते खाडीमध्ये राहतात. लाटा येत राहतात, तुषार उडत राहतात आणि ते आयत्या तुषारा खाली राहतात. तसे अष्टभावाने लागलेले साधू भगवंताच्या नामारूपामध्ये रंगूनच राहतात, नटूनच राहतात. त्याला तो येईना, काय येईना, त्याच्या मनामध्ये वाईट विकार येईना, वाईट कल्पना येईना, शुभ विचार त्याचे. अशा ज्ञानाच्या सप्त भूमिका शुभ विचार, विचारणा, तनुमानसा, तुर्यागा अशा 7 प्रकारच्या भूमिका तिथे. दादा पाटील ते 7ही भूमिका तुम्हाला तुमच्या गुगलवर माहिती आहे. जे तुम्हाला घरी बसून करता येते ते तुम्हाला सांगा. ज्ञानाच्या सप्त भूमिका आपल्याला आता गुगलवर टाकले. फक्त गुगलवर तुम्हाला बघायला मिळणार परशास्त्र. अलीकडच्या गोष्टी तुम्हाला युट्यूबला गुगलला बघायला मिळतात. तर ते अष्टभावांकित असते माझा साधू. माझ्या साधूला बरं बुरं खरं खोटं गुन्हा उतर त्याच्यासाठी कमी अधिक काही त्याला त्याचं भान नसते. या भूमिकेचा असलेला साधू असे लक्षण दिसले तर ते आमचा साधू असं सांगायचं. स्वरूप हे लावले संधाना होती जाना लय लीला करीती स्वरूप अवलोकन सद्भक्ताशी आपला आठपरी. आपण तर स्वरूपाला प्राप्त करून घेतात बरं का, पण आपल्या सोबतच्या जीवाला सुद्धा त्या स्वरूपाची स्थिती प्राप्त करून घेतात, लीन होऊन जातात त्या स्वरूपाच्या. तुम्हाला एक साधी भूमिका असते. तुम्ही मोठ्या माणसापाशी जा बरं का, तिथले लक्षात बघा डोळ्याच्या इशाऱ्यावर तुमची व्यवस्था करा. काही ठिकाणी प्रॅक्टिकल आहे. असं हात केलं की पाणी येते. पहिलं पहिले 4 माणसं होते, ते 4 माणसं चहा पिले, मागून 2 आले, 2च असे बोलत केले की 2 कप चहा. पहिले 4 कप गेला होता. हे सगळ्या भूमिका आहेत ना. तसं त्या आमच्या संतापाशी गेलं त्याचं कमी बोलणं, तत्वाचं बोलणं, विचाराचं बोलणं फार नाही बोलावं लागणार, फार नाही सांगावं लागणार. नुसतं त्याची अवस्था बघितली की समोरच्या माणसाचं परिवर्तन होतं. अहो 10-12 अवस्था सगळं होऊन जात. आमच्या सगळ्या होऊन आमचं परिवर्तन होत असत सगळं करावं तरी का. सावित्री डोळे सांगत तुम्हाला डोळे लागले. जो कोणी सुगंधीच्या ठिकाणी बैसला त्याशी सुगंध फेरला, जो कोणी दुर्गंधीच्या ठिकाणी टेकला त्याशी तसा चालू हो. जो कोणी सुगंधीच्या दुकानावर बसला असत, माझं म्हणतो होतो तुम्हाला, तुम्ही अत्तरवाल्याच्या दुकानावर जा, घेऊ नका नुसतं 5 मिनिटं उभा करा, फुकट सुगंध. अत्तरवाला म्हणाला काय घेतला तो घ्यायचं सांगा पण त्याला लावून टाकायचं. लोक कसे ध्यान बघायचं नाही थोडं थटपण करावं वाटलं दादा केवढ्याला द्या कोणतं कसं होत ना त्याच्यापासून मोकळी कुठे त्याला काय करते ते काढते काढली अशी वाटते. वास घेऊन बघा पाणी पडतात घ्या म्हणा, वास घेऊन वास घेऊन घ्यायचं नाही काही पैसा द्यायचा नाही. तरी ना तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. पुराण म्हणले त्या परिसराला तू आमच्या खानदान बुडवायला बसलास, तुझा जीवच काढतो. कोण म्हणली? पुराण. पुराणा म्हणली परिसर, तू आमचा खानदान बुडवायला बसलास, तुझा काटाच काढतो. जाऊन त्या परिसरावर झालं का
दुश्मनी केलं तरी साधू सोबत तुमचं कल्याण होते. पण चुकीच्या माणसासोबत एक जन्म नाही अनंत जन्म मैत्री केलं तरी काही परिणाम होत नाही. म्हणून त्यानं माझ्या साधूचे रक्षण काय होता ते सांगायचं. माझ्या साधूच्या भूमिका असतात आणि त्या भूमिका जर तुला कुठे दिसल्या तर निसंकोच त्या माझ्या साधूला शरण जाय, तुझं कल्याण होते. आता तुला पुढची तिसरी भूमिका त्याची सांगतो बघा. मनालागी स्वरूपी लीन करीती भजन भक्ती मध्ये तन्मय होती, क्षण भरी न विसंवती परिणाम सद्गुरूचे. काय करतात? प्रथम स्वरूपामध्ये लीन होतात, लक्ष स्वरूपाच्या ठिकाणी लावतात. सगळे इंद्रिय भजन मार्गाला लावतात. गायनं वाचन मनानं भजन करतात आणि अखंड वाचन रात्र दिवस त्या परमेश्वराचं परिणाम मात्र सांगावंच. तेच म्हणलं बघा. काय म्हणलाय? पडतो मी पाया पडतो मी पाया येतो काकुल परिणाम गती सांगावं. ज्ञानाने होते तेच निज सार त्याचा जप करतात. या जगातलं त्याला एवढ्या जगातलं आणि त्या जगातलं आपलं स्वतःच कशावर त्याचं ध्यान राहिलं. त्याचं लक्ष खाण्यावर पिण्यावर जेवण्यावर घरावर पत्यावर खेळावर वाईटावर आहे ना. ते लक्ष दुसरीकडे आपल्या लक्षाचं दुसरीकडे खर्च होऊ दे ना. आयुष्याची खर्ची त्या भगवंताच्या कार्यामध्येच खर्च करतात. अशी भूमिका कुठं तुला दिसली तर ते माझा संत होय होय म्हणून सांगायचं. या संसार नाट्याची गोल विस्तारला वासनेचा वेळ जाळ्या पसरल्या भयंकर वेळ जाता नये मार्गातून. एवढा कठीण प्रवास आहे. या प्रपंचाच्या चिखलामध्ये संसाराची बीज पडतो, त्याचा मोड निघाला, त्या मोडाचा वेळ झाला आणि त्या वेळाच्या जाळ्याचे जळ झाले त्या जगामध्ये जुगळ्या. आणि एवढ्या जुगळ्या तोडून एवढ्या जुगळ्या ओलांडून मजा संतांकडे जाण्याकरता सामान्य जीवाला शक्य नाही. तरी तो वेळस खंडोनी जो टाकीला तोची साधू असे मला ऐशे भूषण अंगी घातीला ओळखावे शिष्यराया. तर मजा सांगू काय त्याच्यामध्ये हे जाण्या बसलेल्या केले नाही नसतात. ज्ञान शस्त्रानं विवेक शस्त्रानं वैराग्याच्या शस्त्रानं त्या जाळ्याचं खंडन करून टाकते. हे जाळ्या तोडून टाकते. जाळ्या तोडून रान मोकळं करून काय करते? त्या अवस्थेला स्वीकारते, अंगीकारते. असे लक्षण जर कुठं दिसले संसार वेलाच्या जाळ्या ज्यानं तोडून टाकले, मुळासहित खंडन करून टाकले, ते जाळी शिल्लक ठेवली नाही आणि आपली अवस्था प्राप्त करून घेण्याकरता त्यानं एवढा प्रयोग केला. असे लक्षण तुला कुठं दिसले तर ते आमचा साधू होईल. कसं होईल? आपली भांडण कशी आहे? पाणी उघडलं तरी आणि पाणी पडू लागलं तरी आपण कशा हा काय आपण सर आता सांगतो मी तुम्हाला प्रॅक्टिकल. आता एक सोडू किंवा पाणी आमच्या गावाकडे पडायची गरज नाही, इथलंच पाणी आम्हाला गावाकडे सोडत होते. आम्ही संसार आहे याच्यावर दगड ठेवायला
हा आशेचा माता फोडायला, हा प्रश्नाचा कमरनं मोडायला हातामध्ये शस्त्र नाही बघत. सोपं नाही. हा चल आता ऐकी चौथी मुद्रिका सत्व उत्पत्ती स्वरूपी देखा निर्विती शुद्ध सत्वाचा वाका परी ओळखो न येते. आता मनाचे ओळखू येऊ नये ना, हा पण सत्य शोधक वृत्ती असते त्याची. सत्व भूमिका असते, सत्याच्या पायावर तो आवड असतो. त्याची वाणी सत्य असते, त्याची दृष्टी सत्य असते, त्याचं कर्तृत्व सत्य असते. हा आणि जे वस्तू नित्य आहे ते सत्य आहे, ते नित्याचाच स्मरण करते, नित्याचाच विचार करते, असत्याचा बाधा लागू नये ना. आणि ते सत्याची भूमिका विवेकाने त्यांना आपल्यापाशी सांभाळली. हा आणि ते भूमिका ओळखणं कठीण. सदा राहती सत्व गुणात आणि ते भासते रूप जगात परी ते अनेक तिन्ही गुणात अष्टभाव सात्विक उठती. आता या जगामध्ये सत्य म्हणल्यामुळे तुमचा भास होईल. इतकं बारीक सांगितलं इथं. सत्य म्हणल्यामुळे तुमचा भास होईल की सत्व गुण असेल. ते रजगुणाचा तमो गुणाचा शेजारी होईल. रजा साधू शुद्ध सत्व गुणामध्ये राहते, सत्व गुणाच्या बी पुढेच राहते. बरं का? शुद्ध सत्व गुणामध्ये राहते. शुद्ध सत्व गुण म्हणजे काय? हा शुद्ध सत्व गुण म्हणजे चतुर्थ भूमिका. चौथ्या भूमिकेमध्ये बदल होता. हा या जगाच्या त्रिभुमीमध्ये राहताय. हा आणि त्या भूमिका जर पुढे तुला दिसल्या तर ते बदल पुढे काय झालं? नाही झालं, थोडं 5 मिनिट राहील. थोडं नाही बंद करायचं. नाही हा घेऊन नका. जैसे धनलायू मटे सविजिते ते 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 हे आटे जैसे साधू पवित्र गोमटे शुद्ध सत्वे विरंते. आता काय सांगायचं? हा जशा समुद्रावर लाटा येतात आणि त्या लाटाचे तरंग उठतात. विचार चांगला. हा ते तरंग काय त्या समुद्राला सोडून जातात का? तिथंच तरंग उठतात, तिथंच पडतात. हा तसे म्हणजे साधू. हा समुद्राला लाट आली, त्या समुद्रावर लाट उसळते आणि पुन्हा लाट जिराली, कुठं पडते? तिथंच पडते. हा म्हणजे साधू काय करतात? त्याच अवस्थेमध्ये राहतात. अशी गमत आहे. हा त्या अवस्थेच्या बाजूला दुसऱ्या अवस्थेमध्ये जायला, भूमिका बदलूच द्यायला. हा त्या सागरातल्या लाटा होतात. हा सागरावरच उठतात आणि सागरामध्येच जिरतात. तसे म्हणजे साधू त्याच परमेश्वराच्या भूमिकेमध्येच राहतात. इतकी भूमिका सोडून दुसरी विद्येची अविद्येची, हा तंत वितंत घन सुस्वर, हा या नादाची भूमिका लागू देण्यात. काय लागू देण्यात? काय लागू देण्यात? त्या भूमिकेचा परिणाम भोगलाय नाही. ही भूमिका आपल्या हिश्श्याला, आपल्या वाट्याला आली होती. हा त्याचा परिणाम काय भोगलाय? तर अनंत जन्म 184 योनीचं दुःख भोगवलं. ते त्याला जाणीव आहे आणि त्या दुःखाची जाणीव ज्याला आहे ते आमचे संत होते. त्या दुःखाला विसरले. हा ते दैवताचे भक्त होते. दैवता क्रूर होता की नाही? माझं बोलणं ऐका. दैवता क्रूर होता की नाही? हा दैवतेचा भक्त क्रूरच. कसा क्रूर आहे? येथे येऊन जर न उजे तर प्राणी घात केला आपुला. स्वतःच्या घाताची सुद्धा ज्याला पर्वा नाही, स्वतःचा घात स्वतःच्या हाताने करून घेऊ शकते, तो केवढा क्रूर असेल. दुसऱ्याला मारील असं नवल नाही. हा स्वतः जहर पिऊन मरते ते माणूस किती क्रोधी असेल. स्वतः फाशी घेते, स्वतः जाळामध्ये उडी मारते. हा आणि संसार करणं जळात उडी मारणं सारखं होईल. संसार दुःख मुळे सोयीकडे विश्रांती नाही पोटे रात्रंदिवस याच्यात उडी मारते. हा आणि याला बघून हा त्या जाळावर उडी मारून निघून जातात. पत्ता लागू नये ना. हा ते आमचे लोक होतात असं म्हणून सांगायला येते.
ऐशी आपरीत तुलत लायकी असे साधूची परी पाके निषंगाचा परीची पातविके भूमिका तुझशी सांगतो घ्या दबाव रडलीची असे नावते तिने शोभा आणि के साधूचे नाना संकटे येतान डगमगे हृदयांतर साधूचे आमच्या साधूची एक स्पष्ट भूमिका तुम्हाला सांगतो. चालर चिलर दुःखाचा तर विचार करूच नका. चालर चालर मानाचा अपमानाचा तर विचार करूच नका. आभाळ कोसळून तरी पडतो म्हणलं, प्रथम रसातळाला जातो म्हणजे तरी आमचा साधू दगदग करत नाही. सांगतो ना तुला. त्या दिवशी आपण ब्राह्मणवाड्यामध्ये बोलले, नेहमी साधूच्या गोष्टी करल्या की नाही, काय नाही, एक 100 रुपयाची नोट पडावा पाहिजे. लगीला म्हणून जाईल 3 महिने उठून, पण कुठे जाईल तिथंच जाईल. इतकंच पडलेलं म्हणता, इतकंच पडलेलं म्हणता, इतक्यातच पडलेलं म्हणता. आता 100ची नोट तर एवढ्या मोठ्या माणसाला 3 महिने फिरत असेल, तर मोठा लाभ काय करेल. बघा, बायकोची, भावाची, मित्राची आणि सद्गुरूची 4 परीक्षा. बायकोचं महत्व कळते गरिबीमध्ये, भावाचं महत्व कळते भांडणामध्ये, नाही मी तुम्हाला चुकीचं सांगणार नाही. संकटामध्ये आणि श्रीगुरूचं कळते, श्रीगुरूचं कळते पाडे संघामध्ये. हे भूमिका आलेली आता. दुःखाच्या काळामध्ये, गरिबीमध्ये खंड्याला खंड्या लावून जर साथ देऊ लागली आणि आपला नवराच ईश्वर म्हणू लागली तर त्या बाईला किती उत्तर स्पष्ट लिहून टाका तुम्ही. तुझ्या पदरात आणून बांधलंय, किती जन्माचा होतास की. जर म्हणू लागली कडकड कडकड जर मोठं म्हणू लागली काय करा. इकडे गंगत टाकल्यानं बरं होतं. इकडे गंगत टाकल्यानं बरं होतं असं जर म्हणू लागली. दुसरी भूमिका भावाची, वाटण्या करताना शेजारी कोणी आपल्या अंगावर मारा येताना तुला काय भानगडी कर म्हणतो काय नाही. पहिला तर कशाला केला बघून घे तुझं तू असं म्हणला म्हणून आपल्याकडे शब्द आहे. सोय धरला तर सोय ना, आणि भाई धरला तर भाऊ. हे भूमिका आता. आणि म्हणून सांगायला आता भूमिका कोणती सांगू लागते म्हणजे घरात आहे. आमचा साधू साधारण संकटाला नाही, आभाळ म्हणून पडायची वेळ आली. देहाचे 2 तुकडे व्हायची जरी वेळ आली तर आमचा साधू आमची भूमिका बदलत नाही. नरदेवावर पुराण ठेवली, मांस खावं लागते, दारू पिवावं लागते, व्यभिचार करावं लागते, शिकार करावं लागते, हिंसा करावं लागते म्हणतात. तो छत्रपती संभाजी महाराज असतात. शरीराचे तुकडे करून घेईल पण धर्मनीती सोडणार नाही. नाही तर काय लोक एकदा आम्हाला झालं, विमानपूर्वक झालेलं सांगायला तुम्हाला. कोलंबीला भंडारा गेल्या, खडोजी पाटील बाबा भजन म्हणून बोलत होते आणि आबाजी पाटील आमच्या गावचा होता. आम्हाला म्हणले पतीचे माणसं भाडीवर येत. तर ते आमच्या आबाजी पाटलाला वाटलं खाली होता गुळाच असेल आणि आम्हाला वाटलं पतीच्या नावाने असेल साखरच असेल. पतीच्या माणसाला वरी होतं पिठलं भाकर. गेल्या की त्या टाकले टाकलं पिठलं भाकर. मी होतो तेव्हा पाणी चेटीवर होतो मी खायला मला जमते मला गुळाच असते काय पतीचा हो काय हो की आबाजी पाटील शान माणूस होता असं त्यांच्यामुळे. आता त्याला वाटू लागली लाज, त्याने शरबून पिठलं भाकर खाल्लं, नाही उतरून येऊन खाली गुळाच असते ना खाली. बदल की नाही भूमिका. आता एका टेमाच्या जेवणाला जर माणूस भूमिका बदलते
तर 5 एकर वावर इकडे होऊ लागले. काय राहील आपली अवस्था? आमचा साधू अशा ठिकाणी तडजोड करत नाही. पूर्ण भरवसा गुरु वचनावरी ठेवीती जाना निर्धारे अनेक साधने ते अभेर करी ऐसा साधू जाणावा. अनेक साधने जरी समोर आले त्याच्या बरोबरीला तर त्या साधनाच्या आळी आमचा साधू जायना. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्य. गुरुच्या शब्दावर गुरुच्या वचनावर दृढ विश्वास ठेवते आणि गुरुच्या शब्दाच्या पलीकडे आमचा साधू जात नाही. दैवते दाविते दृष्टांत तो आमुचा भावे भक्त किंवा जग ही दुजन देत परिधैर्य ते सांडिना. तुम्हाला मी एक पुरावा देतो. आता थोड्या वेळानं आरती करू का? तुम्ही सार विचाराचा तिसरा आल्या सगळ्यांना बघितल्या. हंस अवताराला आला, संकादिकाला भेट दिली. त्या संकादिकाला हंसानं जाताना सांगितलं की तुम्हाला दैवता त्रास देतात, पण तुम्ही घाबरू नका, माझ्या वचनावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला समर्थाची भेट होणार आहे सांगितलं. ते संकादिक जसे दृढ धरले त्या संकादिकाला जसा उद्वेग झाला आणि ते जसं दृढ भाव धरला तेवढा दृढ आपला भाव पाहिजे. नाही तर दैवता दृष्टांत देतात, विघ्न करतात आणि दैवता विघ्न करू लागल्या की आपल्यावर काही संकट येते आणि आपल्यावर काही संकट येऊ लागले की जग आपल्याला नाव ठेवते. नुसतं तुम्हाला असं सांगायला नाही, तुम्हाला अजून सार विचार सांगतो. झाली पोटी संपत आली आजची. आता हे दृष्टांत आहे का? आद्या 17 ऐकल्या का सार विचाराचा? महामुनेचा विषय ऐकला का? माधांता ब्रह्मचर्याचा विषय ऐकला का? माधांता ब्रह्मचर्यावर कुर्मी कीटक पडलेले बघितल्या का? तिथं खंडोबा, गणपती, भवानी, लक्ष्मी त्याला जाऊन बोललेले ऐकल्या का? एक कोण लागली खंडोबाचा भक्त होय, एक कोण लागले गणपतीचा भक्त होय, एक कोण लागले याचा भक्त होय, एक कोण लागले त्याचा भक्त होय. तशा अवस्थेमध्ये पियाला पाणी देणार कोणी? दादा पाणी पियाला पाणी देणार कोणी? प्रशाकांत झाला. आमच्या देवाचं नाव घे तुला पाणी देतो, आमच्या देवाचं नाव घे तुला उठून बसतो, आमच्या देवाचं नाव घे तुला राज्यपद देतो. ऐकत म्हणला का? माझ्या सद्गुरूच्या वचनावर, त्या महामुनेच्या वचनावर माझा विश्वास आहे आणि माझा दयाळू कृपाळू सद्गुरू मला येऊन भेटतात. त्या अवस्थेमध्ये एवढी दुर्गंधी सुटली होती त्याची. त्या अवस्थेमध्ये जगद्गुरु दत्तात्रय प्रभू अकस्मात आले. झाली पोती आता ऐका शेवटचं वाक्य. अकस्मात आले आणि त्या माधांता ब्रह्मचार्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि त्या माधांता ब्रह्मचार्याचा प्राण जगद्गुरु दत्तात्रय प्रभूच्या मांडीवर गेला. काय अवस्था झाली असेल? त्याच्या मृत्यूला देवाची मांडी मिळावं काय अवस्था झाली असेल आणि ते मांडी मिळण्याकरता त्याला काय प्रयोग करावा लागला असेल. अशी भूमिका जिथं बजावली जाते ते भक्त आमचे होते. तात्पुरत्या गोष्टीला इकडं फालका मारतात. अहो आमची तर अवस्था अशी आहे, आमची गाडी गरिबाच्या घरापुढे उभाच टाकणार. सद्गुरु महाराज तम अंधकार नाशा अनंत सूर्य प्रकाश जय तो अविनाशा जय जया जय ज्ञान प्रकाशा जय जया जी ज्ञान प्रकाशा
दमान म्हणा भजन प्रकाशा जय तू अविनाशा तम अंधकार नाशा अनंत सूर्य प्रकाशा जय जयाजी ज्ञान प्रकाशा जय तू अविनाशा स्वरूप काय केले एक अंडभारी अंड्याखाली गमाया मूळ विनाशी नगळे आरती सद्गुरु प्राप्ते सर्वसाधारण पदे बोलावया उरी नाही अनुभव मराठे ते आरती सद्गुरु प्राप्ते अंड्यामध्ये थोर मेरो बत्तीस कोटी उभविला एकवीस खाणे त्यासी स्वर्ग नाम वहिला आरती सद्गुरु प्राप्ती सर्वसाधारण पदे बोलावया उरी नाही अनुभव मराठे ते आरती सद्गुरु प्राप्ते प्रकृती पुरुष दोघे महाअन्वय झाला महतत्वार्थी मात्रा ओंकार उभविला आरती सद्गुरु प्राप्ती सर्वसाधारण पदे बोलावया उरी नाही अनुभव मराठे ते आरती सद्गुरु प्राप्ते अकाली तो ब्रह्म तिने आकार केला उकारी तो विष्णू पालन करू हा लागला आरती सद्गुरु प्राप्ते मकारी तो रुद्र अंत्य संहार करी तीन गुण पाच भूत रात्री शून्या भिकारी आरती सद्गुरु प्राप्ती चार वेद सहा शास्त्र येथे जग भुलले पुराण अनुभवी उपनिषद ब्रह्मले आरती सद्गुरु प्राप्ते माधव इंद्र मनी बापा सर्वना श्रीमंत जान ज्यासी होय गुरु कृपा तेच जाणे परगुण आरती सद्गुरु प्राप्ते उच्चारिती वेदोच्चारी आगमनी गमनावधारी श्रीहरे साधू संत श्रम करीतात भारी आरती ज्ञान दीपा कैवल्य स्वरूपा प्रसन्न जला होते नामार्पित रूपा आरती ज्ञान दीपा प्रभू करे भिन्न कथनी आत्मज्ञानाचा पसारा ब्रह्मज्ञान ज्याला मनसी अहमायेचा उभारा आरती ज्ञान दीपा कैवल्य स्वरूपा प्रसन्न जला होते नामार्पित रूपा आरती ज्ञान दीपा रूप रूप तुमचे सगळा पडलीशे भ्रांत मायेच्या पोटी सर्व जगली त्याची भ्रांत आरती ज्ञान दीपा कैवल्य स्वरूपा प्रसन्न जला होते नामार्पित
सद्गुरु महाराज की अत्र